परभनी लोकसभा चुनाव में अलग अलग पार्टी और अपक्ष फॉर्म भरा गया। टोटल 42 उम्मीदवारों ने 65 फॉर्म भरा है। परभनी लोकसभा चुनाव में बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार के रूप में परभनी के कद्दावर नेता आलमगीर खान ने अपना नाम निर्देशन पत्र गुरुवार 4 अप्रैल को दाखिल किया। इस दरमियान बहुजन समाज पार्टी के प्रदेशाध्यक्ष एडवोकेट परमेश गोनारे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनीष केवाड़े, बहुजन समाज पार्टी के ज्येष्ठ नेता जाफर खान और कार्यकर्ता उपस्थित थे। आलमगीर खान कल बुधवार को वंचित बहुजन अघाड़ी से इस्तीफा देने के बाद क्या फैसला लेंगे, इस पर सभी की नजरें जुड़ी हुई थी। आखिरकार आलमगीर खान ने बहुजन समाज पार्टी से अपना नाम निर्देशन अर्ज दाखिल किया। आलमगीर खान का शुमार परभनी के गद्दार नेताओं में होता है। किस तरह की प्रतिक्रिया दी है लोकसभा उम्मीदवार आलमगीर खान ने? आज मैंने बीएसपी पार्टी और मायावती जी ने मुझे यहाँ से उम्मीदवारी दी है और यहाँ के सभी पदाधिकारी बहुजन समाज पार्टी के मेरे साथ यहाँ आकर आज हमने नामकरण नॉमिनेशन सबमिट किया है। और परभनी को लेकर, परभनी के राजकारण को देखते हुए, जो 40 वर्षों से परभनी का दुर्दशा कर रखी है राजकारण और यहाँ के राजनेताओं ने भ्रष्टाचार को लेकर और बहुजन और मुस्लिम समाज के लिए जो अन्याय किया गया, परभनी के विकास के साथ अन्याय हुआ, उसके लिए हम आज चुनावी मैदान में बीएसपी पार्टी के मंच से परभनी की जनता के लिए आवाज़ उठाएंगे और पूरी हम कोशिश करेंगे कि हमारे मुद्दे चुनावी मुद्दों में सिर्फ विकास को लेकर और विकास को यहाँ पर उसको हकीकत में तो परभनी की जनता को दिखाने के लिए प्रयास किया जाएगा। बीएसपी के द्वारा और मेरे द्वारा यहाँ की जनता की आवाज़ पार्लियामेंट में पहुँचेगी और ये आवाज़ सारे देश भर में सुनाई देगी परभनी के वासियों के लिए। जिस तरह से कहा गया कि जगत जर्मनी भारतात परभनी, तो भारतात परभनी हमने तो यहाँ के चुने हुए प्रत्याशियों के मुंह से भी नाम नहीं सुना पार्लियामेंट में, लेकिन इस बार बीएसपी के ज़रिए आलमगीर खान परभनी की जनता के लिए आवाज़ उठाएगा, उनके अधिकारों के लिए लड़ेगा। संविधान को बचाने के लिए हम पूरी लड़ाई अपनी ताकत से लड़ेंगे, क्योंकि देश की आज परिस्थिति बहुत ही गंभीर परिस्थिति है। संविधान को लेकर आज जिस तरह के टिप्पणी कर रहे हैं भाजपा के लोग कि हम अगर 400 पार चले जाएंगे तो संविधान को ख़त्म करने का, एक कर्नाटका का मंत्री ने भी ये बयान दिया जो पद पर रहने के बाद। ये लड़ाई हमारी मनुवादी विचारों के साथ अम्बेडकरवादी विचारों की लड़ाई है और ये लड़ाई में हम विजय होंगे। और यहाँ की जनता इस बार ज़ात और खान या बान इस तरह के जातिवादी मुद्दों को लेकर अपना मत नहीं करेगी, बल्कि जो उम्मीदवार प्रत्याशी उसकी आवाज़ उठाएगा, जो प्रत्याशी पढ़ा लिखा रहेगा, उसको लेकर परभनी के विकास के लिए जनता मत करेगी और यहाँ से विजय करेगी। धन्यवाद। उसी के साथ परभनी लोकसभा मतदार संघ से समीर गणेश राव दूधगांवकर ने गुरुवार 4 अप्रैल को जिलाधिकारी तथा चुनाव निर्णय अधिकारी के पास अपक्ष उम्मीदवारी अर्ज दाखिल किया। इस समय एडवोकेट हाशमी, एडवोकेट अजित गोरे, वेंकटेश काड़े, भारतराव बोराडे, शकील सिद्दीकी, धाराजी भुसारे आदि उपस्थित थे। किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं लोकसभा उम्मीदवार समीर दूधगांवकर ने। मराठा आरक्षणाचा मुद्दाही लक्षात आल्यानंतर त्यात मोठ्या ताकदीने उडी मारली। इथे मराठा समाजाचा अपमान करण्यात आला भाजपा पक्षातर्फे। शिर्डी सभेमध्ये प्रधानमंत्र्यांचे त्यांनी नाव पण नाही घेतलं 1.5 कोटीच्या अंतर्गतीच्या सभेचं, तेव्हाच राजीनामा देऊन टाकला आणि मराठ्यांच्या समाजासाठी पाहून घेतले। त्याआधी उद्योग क्षेत्रातलं काम आहे, हे सगळं करत करत परभणीतल्या सर्व घटकांना कशी मदत होईल ही भूमिका ठेवून काम करण्याची इच्छा आहे आणि त्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे लोकसभा सदस्यत्व मिळणे। मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे, त्याच्याशिवाय मी आज शब्द देतो सर्व जनतेला, तुम्ही माझा प्रामाणिकपणा पाहिलेला आहे, मराठ्यांनी पाहिलेला आहे। काही जुने अनुभव वाईट जरी आलेले असतील काही लोकांबद्दल, 40 वर्षांमध्ये मराठा समाजाची माती करणारे अनेक लोक पुढे आले, ते बाजूला झाले फायदा घेऊन समाजाचा। पण आज आपण जे मनोजदादांच्या माध्यमातून एक ग्रेट नेतृत्व अनुभवतोय, त्यांना त्यांची ताकद बघून त्यांच्यासोबत जोर लावून आज मी पण लढतोय आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये जाऊन जे काही लोकसभेच्या माध्यमातून मदत करता येईल ते सगळं करण्यासाठी
मी कटिबद्ध राहील, हा माझा शब्द आहे. यालाच माझा तुम्ही बॉन्ड समजा. ज्यांना बॉन्ड लिहून हवा आहे त्यांना गॅरंटीड बॉन्ड देतो. आजपर्यंत जे काही ठरवलं ते केलं. राजकारण्याचा पोरगा आहे तरी शिक्षण जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये जाऊन स्वतःच्या हुशारीवर शिक्षण घेतलं. अमेरिकेपर्यंत शिकलो, PhD पर्यंत पोहोचलो, परत आलो. उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व उद्योगात चांगलं काम करायचं ठरवलं तर उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणूनही कार्य केलं. जे काही काम हातात घेतो ते चांगलंच करतो हे जनतेने अनुभवलंय. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जाऊन आणि ज्या ज्या स्तरावर गरज पडेल त्या त्या ठिकाणी मराठ्यांसोबत ताकदीने लढणार हा शब्द देऊन लोकसभेची उमेदवारी मागतोय, लोकसभेची संधी मागतोय. आणि या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत, नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या वाढवणे फार गरजेचं आहे, जेणेकरून सर्व समाजाच्या आरक्षणाचा त्या लोकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी फायदा होईल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहे. विकासाचा मुद्दा, जे काही दुधगावकरांनी डबल रेल्वे लाईन वगैरे हे जे सगळे मोठे मोठे प्रकल्प मंजूर करून आणले त्यानंतर फारसं काही 10 वर्ष झालेलं नाही. प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय, जमिनी अडवण्याशिवाय काही केलेलं नाहीये अनेक नेत्यांनी. त्यामुळे मला सर्व समावेशक शिकलेल्या मुलांकडनं सपोर्ट मिळून मी निश्चित लोकसभेत जाऊन परभणीचे प्रश्न सोडवू शकेन, ही आमची भूमिका आहे. त्यांना माहिती आहे की कशात होता म्हणून सांगितलं. बरोबर आहे, आम्ही 1 तासभर खूप 45 मिनिटं आम्ही जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिला. आम्ही विचारायलाच गेलो होतो. आपण जाणता की हा ऍक्च्युली वेगळी परिस्थिती आहे परभणी जिल्ह्याची, इतर लोकसभेमधली वेगळी परिस्थिती आहे. पण परभणी लोकसभेत असं झालंय की इथे एकही भूमिपुत्र लायक नाहीये आणि म्हणून पक्षांनी अन्याय करायला सुरू केले. एक तर आधीच चांगले शिकले लोक देत नव्हते पक्षवाले, आता तर जिल्ह्याबाहेरचे सुद्धा लोक द्यायला लागले. आम्ही हीच व्यथा मांडली. शिंदे काका होते, बचाटे साहेब होते, प्रताप कदम होते, सगळी मंडळी महत्वाची आंदोलनातली ती गेली. आम्ही त्यांना विचारलं की एक तर जिल्ह्याबाहेरचा उमेदवार महायुतीने दिलाय, दुसरा जो आहे तो पण जिल्ह्याबाहेरचा आहे, तो आम्हाला नकोय सुद्धा. सगळ्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केलेला आहे. विकास तर कोणी करत नाही, मग करावं तर काय करावं. आम्ही वाट बघत होतो जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील एका व्यक्तिमत्वाला की त्यांच्या माध्यमातून लढाई होईल लोकसभेची जरांगे पाटलाचं व्यक्ती म्हणून. मग हे विचारल्यानंतर जरांगे पाटलाचं आम्हाला वाक्य होतं जे सगळ्यांना सांगतायत ते की माझं नाव वापरू नका, माझे फोटो वापरू नका, मी कोणाला हो पण म्हणणार नाही, नाही पण म्हणणार नाही, आपापल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्या, असं आम्हाला ते ठासून त्यांनी 40 मिनिटं सांगितलं. त्यामुळे आम्ही काही स्वार्थी नाहीयेत. मी बऱ्याचदा सगळ्यांनाच बोलताना बोलत असतो ना की मी जर स्वार्थी असलो असतो तर मी अमेरिकेत जगलो असतो का इथे भारतात. याचा अर्थ आरक्षण योद्धा आपल्या तर निश्चितच आहेत की ज्यांनी नुकसान केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत, मराठा समाजाचं, त्यांना पाडा. आम्ही तेच विचारत होतो, तुम्ही पाडा सांगताय, मग पाडायचं कसं. मग त्यांच्या माध्यमातून ते म्हणत त्यांचं भूमिका एकदम ठाम आहे. परत सांगतो, अतिशय ग्रेटेस्ट नेतृत्व लाभलंय जगाला. मी अमेरिकेत राहिलो, उद्योग क्षेत्रामध्ये पण बघितलं 1-1 कोटी लोक काय 5-5 लाख सुद्धा कोणा नेत्याला जमा करणं होत नाही, हे आपण अनुभवतोय. पण आम्हाला त्यांच्या शब्दाचा सन्मान आहेच आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला योग्य ते वाटतं करा. विधानसभा गॅरंटीड जरांगे पाटील लढतील. आणि म्हणूनच खरा मावळा आहे छत्रपती शिवरायांचा, मनोजदादांचा. अपक्ष का लढतोय? कारण मराठा भूमिका घेतलेली आहे, भूमिपुत्रांसाठी पण भूमिका घेणं गरजेचं आहे. लाचार लावारीस होतीये परभणीची जनता आणि त्याला जर दुधगावकरांची पुण्याही जर थोडी बहुत हातभार लावून याच्यातनं जर बाहेर काढू शकलो आम्ही परभणी जिल्ह्याला, तर भूमिपुत्रांना जर विजय मिळवून देऊ शकलो तर ते आम्हाला खूप खूप आमचं कुळाचं पुण्य, कुळाला पुण्य लाभल्यासारखं वाटेल असं मला वाटतं. म्हणून मी अपक्ष उमेदवारी लढतोय. SDPI उम्मीदवार सैयद इरशाद अली ने नाम निर्देशन दाखिल किया। परभनी लोकसभा मतदार संघ चुनाव के SDPI के उम्मीदवार सैयद इरशाद अली का नाम निर्देशन अर्ज गुरुवार 4 अप्रैल को दाखिल किया गया। इस दरमियान SDPI के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सैयद कलीम, जिलाध्यक्ष और परभनी जिला महासचिव हाफिज सईद मुहतसिम, सचिव अहमद अंसारी और कार्यकर्ता उपस्थित थे। जी, मेरा नाम सैयद इरशाद अली सैयद लायक अली है और आज मैंने SDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से फॉर्म भरा है। सर, आपके राष्ट्रीय अध्यक्ष उनका नाम? हमारे राष्ट्रीय अध्यक्ष MK फैजी साहब है। ये आपके प्रचार में आएंगे इंशाल्लाह? जी इंशाल्लाह, शेड्यूल तो है, आने वाले दिनों में देखते हैं कि कौन कौन यहाँ से आते हैं इंशाल्लाह। सर, इससे पहले जो नगर पालिका की इलेक्शन हुई थी तो ये पक्ष नगर पालिका कंडक्ट किया था इलेक्शन? जी नहीं, अभी तक तो नगर पालिका इलेक्शन कंडक्ट नहीं किया है, फर्स्ट इलेक्शन है। अभी आपके साथ पक्ष के कौन कौन लोग आए हैं सर? जी, हमारे पक्ष के साथ अभी हमारे कलीम साहब औरंगाबाद से तशरीफ़ लाए हुए हमारे साथ, स्टेट प्रेसिडेंट है जो हमारे साथ है अभी। AB फॉर्म वगैरह दे के आपने फॉर्म? जी, AB फॉर्म वगैरह सब कंप्लीट हो चुका है।
चलो बेस्ट ऑफ लक आपको, शुक्रिया। परभनी लोकसभा मतदार संघ चुनाव के लिए वंचित बहुजन अघाड़ी की ओर से पंजाब राव डक ने अपना नाम निर्देशन अर्ज दाखिल किया। इस समय प्रदेश प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुमित जाधव समेत कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। महाराष्ट्र समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मुस्लिम धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, एमआयडीसीचे प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि या अर्ज दाखल केल्याच्या नंतर मला सर्व शेतकरी झालं, सर्व समाज, सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे मला मदत करणार आहेत, म्हणून मी त्या दृष्टीने मी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी मिळाली। सांगितलं होतं मी पहिल्यांदा एबीपी माझ्याला एक न्यूज मध्ये सांगितलं होतं, समजा शेतकऱ्यांनी मला ₹1 टाकला, समजा ते समजा माझं मतदान पक्क झालं, म्हणून अशी मी त्यावेळेस मुद्दाम माझं मत घेण्यासाठी मी त्यांना असं केलं होतं। अडचणी काय असतील म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी, मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला जाणतो मी कोणत्या अडचणी, शेतकऱ्याचा भावाचा प्रश्न, कापसा घरी पडू नये, सोयाबीनला भाव नाही, 54 वरली सोयाबीन 44 मी स्वतः सुद्धा 44 सोयाबीन घातली, म्हणजे मला स्वतःला जवळपास 2-2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तसंच मी माझंच एकट्याचं नुकसान नाही तर माझ्या सर्व शेतकरी बंधूचं नुकसान झालेलं आहे, हे प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर मांडणार आहे। उसी के साथ ऑल इंडिया मजलिस इख्लाफ ए मिल्लत MIM की इस पार्टी से उम्मीदवार शेख सलीम शेख इब्राहिम ने अर्ज दाखिल की है। इससे पहले भी 2019 में शेख सलीम इन्होंने चुनाव लड़ा था। ये एक सामाजिक कार्यकर्ता और अपनी पहचान रखने वाले सामाजिक कार्यकर्ता है। इस बार 2024 का चुनाव ऑल इंडिया मजलिस इकबाल मिल्लत इस पार्टी से चुनाव मैदान में उतरे हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधि मुन्ना कुरैशी इनके साथ।